जय जय सुसुमध्यात्मरूपा देवा तुझे गणेश सकलार्थमती प्रकाश मने निवृत्तीदास अवधारी गोजी जयांचे गिरिवास म्हणून होय सकल विद्येचे अधिकरण तेची वंदो श्रीचरण श्रीगुरूंचे ते नमस्कारोने आता माझ्या भावा अंतराय नको पडू देवा माझे तुला ते करीतो रे तुझे नामने उच्चारितो बोल माझे मन आता बांधावे राखून तुका म्हणे वाटे आता नको फुटू देऊ फाटी पांडुरंगा करो एक तर सासूरवाशी नवीन आहे ना का आणि त्याच्यामुळे सांभाळायला पाहिजे तुम्ही मंडळीने सांभाळायला त्याच्याबद्दल वाद नाही पांडुरंगा करू प्रथम चरण संताची त्यांच्या कृपालाने कथेचा विस्तार बाबा दे सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाराम तुमचा अनुग्रह लाधलो पवन झालो चराचरी श्री संताची
पाठीमागचे टाळकरी गायक मंडळी आणि वादक या हौशीचे असले पाहिजेत, नवसाचे नको. भानुदास बाला मुरगमणी राज महाराज लय गोड हात तुमचं बरं का. बऱ्याच जणांना हात लावलेला हो. आणि बऱ्याच लोकांना तुम्ही वाजवली, आज मला वाजवून घ्यावी. सर्व टाळकरी मंडळींना वादक, हार्मोनियम वादक, टाळकरी गायक सर्वांना आणि त्याच्याही पलीकडे जाऊन तुम्ही बसलेल्या मंडळींना वंदन करतो. प्रभो तुम्ही महेशाचे मूर्ती, मी दुबला अर्चित श्री भक्ती, मनोनी जरी बोल गंगावती, तरी स्वीकाराल जगी ऐसा बाप व्हावा, त्याचा वंश मुक्ती सुरावा. प्रस्तुत आज आपल्या खळदार गावात या भाविक नगरीमध्ये बघायला गेलो. पहिल्या वेळेला मी आहे तो 20-22 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. खऱ्या अर्थानं माझं परमार्थिक बालपण ह्याच गावात केलं. परमार्थाला सुरुवातच या गावात झाली बरं का. आता काही जुनी मंडळी आहेत, काही हो, आणि काही नवीन पण आहेत. आता काही या गावामध्ये ज्येष्ठ नागरिक लक्ष्मण बाबा यांचा चतुर्थ पुण्यतिथीचा उत्सव, मी म्हणेन हे उत्सव व्हायला पाहिजे बरं का. कारण देहाच्या गावाला जन्म मृत्यूच्या सोहळीला नाही म्हणून नये धन गेला जयापरी. त्या देहाच्या गावात आलो ना तर जन्म मृत्यूचा सोहळा झाला पाहिजे बाबा. हो, आपण दुःखाचा सोहळा करत असतो. चतुर्थ पुण्यतिथी त्यांची मुलं हरिवत्स परायण, जगन्नाथ, रामेश्वर भाऊ. रामेश्वर भाऊ मी फोन केला, बाबा वडिलांची पुण्यतिथी आहे या. जरी कीर्तन नसलं तरी मी पुण्यतिथीला येणारच होतो. त्यांची पुण्यतिथी, कारण ज्यांची पुण्यतिथी असते ना त्यांच्या पुण्यतिथीला पुण्यवंतांचं नाव घ्यावं लागतं. पुण्यवंत भाविक मंडळी म्हणण्यापेक्षा या गावामध्ये खऱ्या अर्थानं बघायला गेलो ना तर हरी फक्त परायण जन्माला येतात. पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेते. आज बाबांच्या पुण्यतिथी निमित्त तुम्हा संत सज्जनांच्या, माता भगिनींच्या, आबाळ उद्धारांच्या, तपोळ उद्धारांच्या, अनुभव उद्धारांच्या सेवेसाठी निवडलेला अभंग देहू निवासी
ज्यांना जगद्गुरु ही पदवी कोणी सोम्यागुण्याने दिलेली नाही. आता सरकार देतं पदवी संत म्हणून. हा हो, नालायकाने दिलेली पदवी नालायकाला. संत ही पदवी मिळवायची नाही, संत ही पदवी कमवायची आहे. मिळवणं वेगळं आणि कमवणे वेगळं. नेली ती शहाणी करिता सायास. मोठे मोठे साधू संत त्यांनी सायाचे केले, प्रपंच राहुनिया मन नाही गोविंद. जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा संतांचं कार्य बाबाच्या हिशोबाने सांगणारा जगी ऐसा बाप व्हावा. बाप व्हायला काही लागत नाही. कुत्रे बाप होतो, डुक्करी पण बाप बनतो. बाप होणं मोठी गोष्ट नाही, पण चांगला बाप होणं, ज्याला जिम्मेदारी कळते, ज्याला कर्तव्य कळतो, असा जो बाप आहे तो माणसातला बाप असतो. बाप सगळे बनतात. बाप बनायला काय मोठं पुरुषार्थ लागत नाही. एकेका डुकरीच्या पाठीमागं 12 पिल्लं धावतात. मग तो काय पुरुषार्थ नाही आहे. बाप होणं पुरुषार्थ नाही, पण मुलांना योग्य मार्गदर्शन करून समाजामध्ये मानमत्ता मिळवणं याचं नाव बाप आहे. आम्हाला पहिली गोष्ट म्हणजे आपण माणूस आहोत हे कळत नाही. आमचे चेहरे बरे माणसाचे आहे. आम्ही आरशामध्ये पाहतो, आम्हाला कळतं आम्ही माणूस आहे, फक्त आरशात पाहतो. पण त्या आरशाला कधीतरी विचारून पाहूया, आरशात तो दिसतो तो माणूस आहे का? माझे गाडगे बाबा सांगायचे, मानवानं, कार्यकर्त्यानं, पुढाऱ्यानं, अरे जरा माणूस केला जागा, जरा माणसात येऊन वागा. वंश मोक्षाला लावा. वंशाला मोक्ष लागण्यासाठी बापाचं मार्गदर्शन योग्य असलं पाहिजे. पोटी येता अरे बापा, त्या सत्याच्या पोटी जर आपण आलो तर आपलं पाप संपतं. ज्ञानोबा आहे, हे आपले बाप आहेत, आपली आई आहे. मुळे बाप होतात आणि आमचा बाप अगोदरच ज्ञान होता. ज्ञानोबा आहे, माझ्यासारखे तुमच्यासारखे बनवलेले महाराज होते, बनवलेले महाराज नव्हते. आम्ही काही थोड्या दिवसात महाराज झालो, काय होतील याच्या पुढे. पण ज्ञानोबा आहे, जन्मल्याच्या नंतर महाराज नव्हते. हो, उपजताच ज्ञानी. जन्माला येण्याच्या अगोदरच मागे बहुता जन्मी आम्ही हेच 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 करीत आलो. मग त्या विठ्ठलाने कृपा केली. एका जन्माची कुठे नसते. जन्मो जन्मी आम्ही बहु पुण्य जन्मो जन्मी आम्ही बहु पुण्य जन्मो जन्मी आम्ही बहु पुण्य
जन्मोजन्मी आम्ही बहुपट नाही केले मग या विठ्ठले कृपा केली जन्मुनी संसारी झालो माणसाला माणूस म्हणून कळत नाही माणूस आहे म्हणून आणि माणूस म्हणून स्वतः जर कळत नाही तर संत कसे कळतील आम्हाला आमची किंमत आम्हाला माहित नाही देवाने आम्हाला दिलेलं शरीर कशासाठी दिलेलं आहे आणि हे शरीर दिल्याच्या नंतर त्याच्यातून काय प्राप्त करणार देवाने भजनासाठी देह दिला नुसता देह दिला नुसता देह म्हणजे नक्की काय दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया जेणे तू जोडशी का तोडशी माझं तर वाचनामध्ये तोडशी आला होता जेणे तू जोडशी नारायण नाशे जीव पणा भाव रोग एक जण उत्तर भारतात गेला नर्मदा परिक्रमेला बरोबर नर्मदा परिक्रमेला एक जण गेला नर्मदेमध्ये आंघोळ करताना त्याच्या पायाला गोल गरगरीत दगड लागला तो दगड त्याने पाहिला सुंदर दगड वाटला त्याला 2 किलोचा दगड होता बाबा 2 किलोचा दगड तो घरी घेऊन आला चांगला वाटला घरी आणला त्यानं घरी आणल्याच्या नंतर त्याने बघितला दगडाचा काहीतरी उपयोग होईल त्या दगडाला ती बायको त्याची ठेचा वाटायला घ्यायची लसूण ठेचायला घ्यायची बरोबर परत धुवून ठेवायची पोरं सुद्धा असा गोल गरगरीत दगड खेळायला घ्यायची परत कधी वेळ पडली तर दरवाजाला लावायला घ्यायची लावायच्या दरवाजाला बऱ्याच गोष्टी त्या गोट्याच्या बरोबर काही करायचे असे बरेच दिवस गेले किती दिवस गेले 2 किलोचा दगड अर्धा किलोचा झाला 2 किलोचा दगड अर्धा किलो झाला आणि त्याच्यानंतर एक रत्न पारखी त्या गावात आला दादा एक रत्न पारखी त्या गावात आला आणि त्याने तो दगड पाहिला हातात दगड घेतला आणि भाऊ दगड कुठून आणला त्याने सांगितलं नर्मदा परिक्रमेला गेलो होतो तिथं माझ्या पायाला लागला म्हणून खाली वाकून काढला चांगला वाटला म्हणून घरी आणला वा 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 नशीबवान आहे तुम्ही म्हणे हा दगड आहे ना म्हणे ह्या दगडाची किंमत आज जर बघायला गेलो तर 20 लाख रुपये किती म्हटले त्या दगडाची किंमत 20 लाख रुपये आहे त्याने विचार केला ज्याने दगड बांधला होता त्यांनी पहिले 2 किलो होता अर्धा किलोचे जर 20 लाख आहे तर 2 किलोची किती झाली असतील दादा 80 लाख रुपये बघा जन्मा येऊनी काय केले
पोराने खेळायला त्याचा वाटायला नाही ना. आता कुठे देवा कपाटात. हो कपाटात, नुसत्या कपाटात नाही, आतल्या खरामध्ये. कशामुळं? किंमत कळाली. आपल्याला आपल्या ह्याची किंमत माहितीये काय म्हणतं याच्यानं? पोरबाळ होतात, नागवंड होतात, पतवंड होतात, गाड्या घ्यायचे, खरे करायचे, माऱ्या बांधायचे, याच्यासाठी आणायचं तू नाही आला. येण्याची शरीर नानोबारायांचं म्हणणं आहे. नानोबारा म्हणतात येण्याची शरीरा येणे सरे. बरोबर आहे का बाबा? अशीच म्हणते ना ज्ञानेश्वरी का आमच्याकडची वेगळी आहे? किंबहुना येर झाला चिरा पडे. याच ध्यान जन्माला येणं आणि मरण खंडित करता येतं, नाही तर पुनरुपी जन्म पुनरुपी मरण पुनरुपी जननी जठरी शयन. शेवटची पाळी एक मनुष्य जन्म आणि चुकली या वर्म फेरा पडे. एकाच वेळेला बरेच लोक मी पाहिले बाबा आमच्याकडचे म्हणे आता आपण चांगलं माळा घातल्या, टिळे लावले, आनंदी पंढरपूरची वारी केली का आपल्याला पुढचा जन्म चांगला मिळणार. असं आहे बाबा? नाही, भरोशावर राहू नका, कोणाच्याही भरोशावर राहू नका, आणि आमच्यासारख्या बाबांच्या तर नादीच राहू नका. नादी लागायचं तर संतांच्या लागायचं. ज्ञानोबारायांच्या नादी लागा, तुकोबारायांच्या नादी लागा, नाथबाबांच्या नादी लागा, रामदास स्वामींच्या नादी लागा. शिंदे महाराजांच्या नादीला लागलात ना, शिंदे बाबा तर नरकाला जाणार आहे. तुम्ही पण त्याच्या पाठीमागे मारा. याच देह बघतो, हाच देह कामाचा आहे. पशु का होत पणैया नरका कशुना होय. जनावर मेल्याच्या नंतर त्याच्या चामड्याचं पायदळ बनवता येतो. तुमचं काय? पोरगा त्याच्या प्रेयसीला म्हणतो हो तुझे दात असे चमकतात, तुझे दात जसे काय मोती आहे, पडद्यावर घेऊन बघ हातामध्ये कळेल मग मोती आहेत का काय आहे ना. कसा जर देह बघायला गेलो एक बाजूला, हा देह नाशवंत मला मुद्राचा तुम्ही कीटकांचा असा नारा बरोबर उघड त्या अमंगळ याचा वादा. हो स्मरे त्या हरिहरा शरण जाई गोविंदा परियेशी मलालसा. आई सांगते मला मदालसा, आई सांगते मला. हो हा देह नाशिवंत आहे, घालेला आहे बरं का. पण एक बाजूला संत सांगतात, तुम्हाला सांगतो माझे संत श्रीपाद बाबा सांगायचे. हो आता तुमचं हे खेडेगाव आहे, अंगण सारवताय ना तुम्ही? अंगण सारवताय की नाही? कोणाच्या शेणाने सारवता? गाईच्या म्हशीच्या ना? कारण नाना शिळा भात खातो, जिलेबी खातो, नानाचं शेण बघा सारवून जमत का बाबा? काय म्हणणं आहे? आता जनावर पण सध्या ट्रॅक्टर झाले, आता शेण माणसाचंच वापरायला लागेल. कळलं का? नानाचं शेण सारवायला चालत नाही, बरोबर का तुमच्याकडून?
गायचं म्हशीचं चालतं ना, मग नाना लायकीचा का गाय लायकीची आहे? विचारे तुम्ही लोक. नानाचं शेण सारवायला चालत नाही. ऐकताय ना मावशी, काकी, आई, ऐकताय ना? नानाचं शेण सारवायला चालत नाही. गाईचं म्हशीचं शेण सारवायला चालतो. गाय लायकीची का नाना लायकीचा? बरोबर गाय ना. मला तुमच्या पाया पडून सांग. गाईचं शेण सारवायला चालतो, नानाचं शेण सारवायला चालत नाही. एवढं जरी असलं तर गाय लायकीची नाही, नाना लायकीचा आहे. गाय नामस्मरण करू शकत नाही, नाना करू शकतो. शरीर उत्तमाचा शरीर चांगलं आहे, शरीर सुखाचं घोषणा आहे. आणि या शरीरानं काय करता येतं तर ईश्वराची प्राप्ती करता येते. पण ईश्वराची प्राप्ती करता येते, पण मेल्याच्या नंतर का? काय तुमचं म्हणणं आहे? बघा, यूज ब्रेन. माझे संत श्रीपाद बाबा सांगायचे, फक्त डोकं चालवायचं. आपल्या डोक्यामध्ये पाव किलोचा भेजा असतो, त्याचा उपयोग माणसाने करायला पाहिजे. संतांनी जेवढं वाङ्मय तयार केलंय तेवढं बुद्धी वापरून केलेली आहे. निस्त्याचा कार्य मागून नाही केलेलं. काहीतरी त्यांना आम्हाला योग्य सांगायचे आहे. ज्ञानोबाई जन्माला येण्याचं कारण तुम्हाला सांगतो. ज्ञानोबाई जन्माला येण्याचं कारण तुम्हाला सांगतो. अर्जुनाला जी गीता सांगितली गेली, अर्जुनाचे लिहिल्याचे गीता प्रकाशोनी श्रीराजे, संसारा एवढे थोर ओझे फेडिले जगाचे. अर्जुनाचे निमित्त करून जीवाचं जन्म मरण टाळावं म्हणून गीता कुरुक्षेत्रावर सांगितली गेली. बरोबर बाबा? पण ती गीता सांगताना भगवंताने एक चूक केली होती. ही चूक आपल्या दृष्टीने समजून घ्यायची. देव कधी चुका करत नाही, पण आपण म्हणायचं भगवंताने गीता सांगितली पण संस्कृत मध्ये सांगितली. तुम्हा मला बहुजन समाजाला ती गीता कळाली नाही. ज्यांना गीता कळत होती त्यांनी नको तो अर्थ करून आम्हाला सांगितलं. अर्थरूपणे वाचताय ना, हे प्रमाण वाचताय ना बाबा? मग ह्या प्रमाणाचा कधी विचार करतो का आपण? अर्थरूपणे नाश केला. मग आता आम्ही कोणाच्या नादामध्ये आहे? शब्दज्ञानांच्या नादामध्ये आहे का अनुभवी संतांच्या नादात आहेत? नाश केला शब्दज्ञानी, विषय लोभी मने आणि साधनाच बुडविली. परमार्थाचं साधन संपून टाकलं. काय परमार्थाला साधन आहे? या कलियुगामध्ये बाकी काही सगळी साधनं उरली.
काढली. हो योग याग विधी येणे डोळे वायाची उपाधी दंभ धरून. कुठल्याही साधन या कलियुगामध्ये ठेवलं नाही. तुकोबारे सांगतात तुका म्हणजे सोपी केली मार्ग हा सोपा सुकोलो. हो माझ्या जडोबारायांनी सांगितलं बाबा या कलियुगामध्ये बाकी साधन संपून टाकलं. कलियुगी उद्धार हरीच्या फक्त भगवंताच्या नामाने उद्धार आहे. बाकी कशालाच नाही. आणि ती गीता भगवंतांनी ज्या वेळेला संस्कृत मध्ये सांगितली तुम्हाला मला कळाली नाही म्हणून भगवंतांनी आपली सुख सुधारण्यासाठी आनंद क्षत्री माऊलीच्या रूपानं पुन्हा अवतार घेतला. महाविष्णूचा अवतार आनंद क्षत्री जन्म घेतला. 3.5 वर्षाचं लेकरू समाजाला प्रबोधन करायला लागलं. 3.5 वर्षाचं. हो जो वासना गुंडाळून ठेवलेला जो परमार्थ होता तो मोकळा केला. हा कधी सगळ्यांना प्रत्येक जीवन एखाद्या गुरुच्या मागे तो त्या गुरुच्या मागे त्या संप्रदायाच्या मागे त्या संप्रदायाच्या मागे. माझ्या माऊलीने हा कधी सगळ्यांना यारे यारे तुमच्यासारखी मंडळी पाठीशी असते ना देवा लय आनंद येतो. तुम्हाला टाइम असेल तर आपण 5 वाजेपर्यंत चालू नाही की नाही. यारे यारे लहान थोर याते भरते भरते माहिती कसं असतात. भरते म्हणजे माझ्या चोखोबारांचं प्रमाण सांगतो. शुद्ध होण्याचा
चिंता कवनाची कोणाला चिंता करायची नाही. खटणे यावे शुद्ध होऊन जावे बरे का. हो का दुराचारी विषयी असंत पण संत कृपा करीत उद्धरती कसे पण असू द्या. आणि मग त्याने हाक दिली या. हाक देणारा सामान्य नव्हता. हाक देणारा शिंदे महाराज नव्हता मुंबईवरून आलेला. हाक देणारा कुठला मठाधीशपती नव्हता. हाक देणारा एक शुद्ध अंतःकरणाचा पुण्यात्मा होता. आमदार साहेबांचं आमच्या ह्या छोट्याशा कार्यक्रमामध्ये स्वागत आहे. धन्यवाद. मला वाटतं ना आपण ते उरकून घेऊ म्हणजे मग पुढे चालत राहील. धन्यवाद. अच्छा 3.5 वर्षाचे असताना माऊली महाविष्णू ज्ञानोबराय समाजाला प्रबोधन करत होते. त्यावेळेच्या काळामध्ये बऱ्याच जणांनी माऊलींना अडवण्याचा प्रयत्न केला आणि माऊलीच्याच समाजातील लोकांनी, मी नेहमी सांगत असतो कीर्तनामधून, आपल्या जाती व्यवस्थेविरुद्ध परमार्थासाठी तो परमार्थ बहुजन समाजाला प्राप्त व्हावा म्हणून पहिलं जर बंडखोरी केली असेल जातीच्या विरुद्ध तर ज्ञानोबरायांनी आहे. आणि त्या ज्ञानोबरायांनी तुम्हाला मला ती गीता मराठीमध्ये ट्रान्सलेशन करून दिली. ती गीता सांगत असताना माऊली सांगतात, माझा मराठाची बोल कौतुके अमृताते ही पैदा जिंके ऐशी अक्षरे रसिके मिळवीन मी. शब्द समूहातून अशी काही अक्षरे मी काढून आणि मराठी शब्द समूहातून का ती अमृताला सुद्धा पहिल्याला जिंकतील. आम्ही महाराज मंडळी बहुजन समाजासमोर बोलत असताना जास्तीत जास्त संस्कृत मध्ये बोलण्याचा प्रयत्न करतो. बाबा माझ्या संतांनी सांगावं, संस्कृत देवाने केली आणि मराठी काही चोरांनी केली. मराठी जी आहे ना, त्या मराठीचा अभिमान माझ्या माऊलीला 750 वर्षापूर्वी होता. आता आम्हाला सुद्धा आहे अभिमान मराठीचा, पण थरसोडीचा आहे, कागदपत्री फक्त. आज आपल्या महाराष्ट्राचा दुर्दैव असं आहे का माझ्या महाराष्ट्रीयन संतांनी एवढं मोठं वाङ्मय आम्हाला दिलेलं असताना सुद्धा आम्ही काही जास्त बुद्धिजीवी मंडळी वेगळ्या पद्धतीने त्या वाङ्मयाच्या विषयी बोलत असतो. माऊलीनं सगळं समाजाला एकत्रित केलं, 4 संप्रदाय एकत्रित केले आणि त्या 4 संप्रदायाला एकत्रित करून त्या संप्रदायाला नाव दिलं वारकरी संप्रदाय. आणि त्या वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून माझ्या माऊलीनं काय पहिलं कार्य केलं असेल तर माझ्या महिलांना पहिला मान दिला. महिलांची गळचेपी करायला जायची,
काही ठिकाणी बोलतात महाराज लोक अजून सुद्धा काही धर्माचे ठेकेदार आहेत आमच्या संप्रदायामध्ये. ते म्हणतात या गाडीवरून महिलांनी कीर्तन करू नये. मी मुद्दाम आमदार साहेबांच्या समोर बोलतोय. आमदार साहेब तुमची आणि माझी भेट 2016 साली झाली. अकोला जेवढा मोठा कार्यक्रम होता त्या वेळेला बरेच लोक बोलतात महिलांनी कीर्तन करू नये, महिलांनी विना घेऊ नये. ही गाडी काय कोणाच्या बापाची मक्तेदारी नाही आहे. असे धर्माचे जे ठेकेदार आहेत ना त्याच्यामुळे समाज वंचित राहिला ज्ञानापासून. जो ह्या गाडीवरून बोलतो महिलांना कीर्तन करण्याचा अधिकार नाही त्याला काय जमिनीतून उकरून काढला का? काबालातून टपकला? अरे ज्याच्या जीवावर उड्या त्याच्या नाकात काळे घालतात तुम्ही. कळलं पाहिजे आम्हाला. आणि ही गोष्ट का कळत नाही? न कळल्याचं कारण संतांचं वाङ्मय व्यवस्थित पाहिलेलं नाही. नामदेवाचं कीर्तन चालू असताना नामदेव कीर्तन करी पुढे देव हा आणि पाठीमागे डोळे झाकून आहे ना. मग तुम्ही टाळ वाजवत असेल त्या मुलाला बोलायला नको का? तू असा कसा बोलतो महिलांना? पण आम्ही नाही बोलत. आम्हाला महाराज समाजाचे संप्रदाय डुबला तरी चालेल. मावळी सांगतात तो पुरुषार्थ सिद्धी चौथी घेऊन आपल्या हाती रिगाला भक्तीपंथी जागा देतो. 4 पुरुषार्थ आहेत. धर्म, अर्थ, काम हे 3 सगळ्यांना माहिती आहे. पण मोक्ष सिद्धी मोक्ष कोणाला माहित नाही. आणि तो मोक्ष संत हातात घेऊन निघाले, प्रत्येकाला देण्यासाठी निघाले. आणि म्हणून या ठिकाणी तुकोबाने म्हणतात आपण त्याच्या पहिले करणार संत आमचे आई वडील आहेत. परमार्थ करताना इंग्लिश मध्ये एक वाक्य आहे, वेळ बिगिन इज हाफ डन. एखाद्या कार्याची सुरुवात जर चांगली असेल तर ते कार्य अर्ध अधिक पूर्ण झाल्यासारखं आहे. कार्याची सुरुवात चांगली पाहिजे. तसं परमार्थाची सुरुवात चांगली पाहिजे. परमार्थ म्हणजे बावळटपणा नाही.
परमार्थ म्हणजे लाकडाचे ठोकळे घालून फिरणं नाहीये. काय घालतील लाकडं आणि तरतील माकडं, त्याच्याने तरणार नाही. हो, तरले तरतील हा भरोसा, पण नामधारकाचा ठसा. संतांच्या संगतीत गेला तर, मनोमार्गे गेला तो तेथे मुकला. संतांचे संगती आणि मनोमार्ग गती मग आकळावा. संगती पायी हा माझा विश्वास, संगती पायी हा माझा विश्वास, संगती संतांची पायी हा माझा विश्वास. संतांचा विश्वास असला पाहिजे, आहे ना? पक्का पक्का ना? हा. ज्ञानोबारांच्या ज्ञानेश्वरीवर आपला विश्वास आहे का? मला बसलेल्या कुठल्याही महाराजांनी बुवांनी सांगावं, ज्ञानेश्वरीमध्ये कुठल्या देवाचं नाव सांगितलंय? कुठला देव आहे ज्ञानेश्वरीमध्ये? खंडोबा आहे, पांडोबा आहे, मर्या आहे, भवानी आहे. कुठला देव सांगितला ज्ञानेश्वरीमध्ये? कुठल्याही देवाचं नाव ज्ञानेश्वरीमध्ये नाही. ज्ञानेश्वरीवर आपला विश्वास आहे, बरोबर आहे. आणि तो ज्ञानेश्वरीचा जो देव आहे, तो देव इथं सगळ्यांच्या ठिकाणी, त्याचं नाव आहे आत्मा. ओम नमोची आद्या वेद प्रतिपाद्या जय जय सर्ववेद्या देवा तुझी गणेश. बरोबर आहे. आत्मा हा देवांचा देव आहे आणि आत्म्याच्या व्यतिरिक्त जे देव सांगत असतील त्यांचं थोबाड सुद्धा पाहू नये असं संतांचं म्हणणं आहे. काय म्हणतात? बरोबर आहे. पाहू नये कोण विटाळाचे. आत्मा सगळ्यांच्या ठिकाणी एक आहे का दोन आहे? ज्ञानोबारांचा विश्वास आहे तुमचा? हरिपाठ तुम्हाला मान्य आहे? आहे. हे इथे जे बसले आता माझ्या बाजूला पाठीमागं तुमच्या इथे बसलेले 50 लोक आहेत, त्या बाजूला 150 लोक आहेत. हे 250 लोक मिशीवाले आहेत, बरोबर आहे. यांना आपण आत्मा म्हणू, बरोबर आहे. आणि यांना मिशा नाहीये. पाठीमागच्या बसल्यात माझ्या आई ताई, यांना आत्मी म्हणायचं, बरोबर का? कसं नाही म्हणता तुम्ही? त्यांना मिशी नाही ना, कळलं? त्या आत्म्या आणि आपण आत्मे समबुद्धी घेता, समबुद्धी घेता. कोणाची बुद्धी सम पाहिजे? सांगणाराची का ऐकणाराची? सांगणारे समबुद्धीमध्ये नाहीये आणि म्हणून समाजाला कळत नाही. समाजामध्ये परिवर्तन नाही परमात्मा असून सुद्धा 750-800 वर्ष झाली जिकडे तिकडे सत्य चालू आहे, प्रवचन चालू आहे, कीर्तन चालू आहे, पण ज्ञानोबा लोकांच्या पण पोहोचलाच नाही. कळलं तुम्हाला? त्याचं कारण तुम्हाला सांगतो. प्रत्येकाला मनाला वाटतं त्यांनी त्याचा अर्थ लावून सांगितला. मी माझा संप्रदाय सांभाळला, यांनी त्यांचा संप्रदाय सांभाळला, त्यांनी त्यांचा संप्रदाय सांभाळला. मी म्हणतोय आम्हाला संतांना घेऊन पुढे जायचे. हो, माझे विवेकानंद स्वामी सांगतात इंडियन फिलॉसॉफी इज बेस्ट फिलॉसॉफी ऑफ ऑल वर्ल्ड. भारतीय तत्वज्ञान हे जगातील उत्तम तत्वज्ञान आहे. कशासाठी? कशासाठी आहे? गुलाबाच्या फांदीवरून गुलाबाचं फूल तोडणं कठीण आहे भाऊ. बायचाच तुमच्या काट्यात पोचण्याची शक्यता आहे. कीर्तन म्हणजे बावळटपणा नाही बरं का. डिस्कसिंग सब्जेक्ट, तो बोलण्याचा विषय नाही आणि ऐकण्याचा सुद्धा नाही. कळलं बाबा? गुलाबाच्या फांदीवरून गुलाबाचं फुल तोडणं एक वेळा कठीण आहे. तुमच्या
हो हाताला काटा लागू शकतो, पण देव सोपा आहे, सोपा आहे, एकदम सोपा आहे. पोटवरनं महाकठीण आहे. तुमच्या जे शेतात आहे, मळ्यात आहे, ते खऱ्यात आणावं लागतो, खऱ्यातलं घरात आणावं लागतो, घरातलं हो डब्यात न्यावं लागतं, जीवित न्यावं लागतं, दळावं लागतं, घरी आणावं लागतं, चालणीत टाकावं लागतं, चालावं लागतं, परातीत घ्यावं लागतं, मळावं लागतं, भाकरी बनवाव्या लागतात, तेलावर टाकावं लागतं, फुगली पाहिजे भाकरी, तुकडे कोणावं लागतात, कोणा कोमावे लागतात. काय नुसतं मनामध्ये बोलाचीच भात बोलाचीच करी, जेवढ्या कोण तृप्त झाला. परमार्थ सगळीकडे चालू आहे, पण परिवर्तन नाही. जगामध्ये विषमता आहे, धर्मामध्ये विषमता निर्माण झालेली आहे. त्याचं कारण आम्हाला ज्ञान आत्म्याचं नाही, आम्हाला ज्ञान संतांचं नाही. ज्या दिवशी संप्रदायामध्ये आपण आलो त्या दिवशी पंथ, त्या दिवशी पंथ, त्या दिवशी संप्रदाय, त्या दिवशी शिष्य, त्या दिवशी गुरु, या सगळ्या भिंती तोडून आपल्याला पलीकडे जायचे. त्यालाच म्हणतात हे विश्वची माझे ऐसं टकोर जायचं. मग किंबहुना चर आणि आचर आपणच झाला. बघा आपण सगळेजण आहोत ना, आपण सगळेजण आहोत, आत्मा आहोत, आपण आत्मा आहोत. आम्हाला आमचं ज्ञान नाही, आम्ही देव शोधायला निघालोय. आम्हाला आमचं ज्ञान आहे. हु आर यू, कोण आहात तुम्ही? हे पंचमहाभूताचं जे शरीर तुम्हाला दिलेलं आहे भगवंतांनी, हे काळा करून मिळालेलं तुम्हाला उष्ण मिळालेलं आहे. याच्यात तुम्ही राहता. कोणाचे घर? हा देवा आत्मा हो, याच्यामध्ये तुम्ही राहता. कोण आहात? तुकोबारायला विचारा, मी वासुदेव तत्वता, पण कळो येईल आहे ठाऊ कसा भाग्य या संता. आमच्या सारख्या कोणा नाही माहितीये, संतांना माहितीये. सगळ्यांच्या ठिकाणी सर्वा घटी राम देहा देही, ये सूर्यप्रकाशक सहस्ररश्मी देव नटला नाना परी, बरोबर उरला चराचरी. माझे संत सद्गुरु संत श्रीपाद बाबा सांगायचे, भाऊ माझ्या माऊलीनं सांगावं, माझ्या माऊलीनं सांगावं, भाऊ तू दिसताना फक्त माणूस आहे, तू असताना देव आहे. कळतं आपल्याला? आपण दिसायला फक्त माणसं आहोत, असताना देव आहोत. फक्त कळलं पाहिजे. मस्त ठेंगणा करी संतांची, मग तुझा भाव आहे देव. भारतीय तत्वज्ञान काहीतरी तोंडामध्ये बोले मोडून टाकायचं नाही बाबा. भारतीय तत्वज्ञान सांगतं, भाऊ आम्हाला बघा मुसलमानांचा देव, ते लोक सांगतात तुम्ही मक्क्याला या, त्या ठिकाणी झिंजीम नावाची विहीर आहे, त्या विहिरीतलं पाणी पिलं ना का तुम्हाला जन्नत प्राप्त होईल. ते ख्रिश्चन मंडळी सांगतात तुम्ही आमच्याकडे या, तुमचे पाप आम्हाला सांगा, आम्ही देवाकडे ते सांगू. आमच्या संप्रदायात दलाली नाही जे बाबा. आहे का दलाली? नाही दलाली आमच्या संप्रदायात, आमच्या धर्मामध्ये दलाली नाही. आमच्या संतांनी सांगावं आपली आपण करा सोडवण. अजून तुम्हाला मी सांगतो, माझ्या गावाला काही लोक म्हणतात बाबा आम्हाला कळत नाही. आमच्या गावामध्ये एक नाऱ्या राहायचा, तिथं नाही ना पण नाऱ्या, आमच्या गावात एक नाऱ्या राहायचा. माझ्या शेजारी एक म्हातारी राहायची. ती म्हातारी एक दिवस मला म्हणे बोला तू कीर्तन वगैरे सांगतो, जर माझ्या नाऱ्याला सांग, माझ्या नाऱ्याला काही कळत नाही. नाऱ्याला कळत नाही म्हटली. म्हटलं ते एखाद दिवस पाठवून नाऱ्याला. मी बरेचसे दिवस गावाकडे गेलो नाही, आणि एक दिवस म्हातारीनं पेढे घेऊन आली. सर पेढे घेऊन आली. म्हणे बोला बरं झालं तू घरी भेटला, पेढे घेऊन आले तुला. म्हटलं कशाची पेढे घेऊन आले? म्हणे नाऱ्याला पोरगा झाला. काय म्हटली? नाऱ्याला पोरगा झाला. मी म्हटलं तू तर मला म्हणून तुझी नाऱ्याला काही कळत नाही म्हणून. नाऱ्याला काही कळत नाही तर पोरगा झाला कसा? कळलं तुम्हाला? कळतं ना? ब्रह्मदेवाच्या परीक्षेला पास होण्याची तुमची ताकद आहे. तुम्हाला तुम्ही स्वतः कोण आहे कळायला नको? नको कळायला? आता उघडे डोळे
मातेच्या खोरे दगड आला. हो बघा, आम्हाला मंदिरामध्ये गेल्याच्या नंतर त्या देवाला पुजतो आम्ही. तो देव असाच नाही बनलेला, तो देव असाच नाही बनलेला, दगडाचा देव आहे. तो असाच बनलेला नाही, त्याने घाव सोसलेले आहे. घाव सोसलेले बाबा. हो, पण घाव सोसत असताना ना त्याने कारागिराच्या कलेची इज्जत केली. कळलं तुम्हाला? माझी भाषा समजून घ्या बरं का. मी काय एवढं काय विशेष काय वेगळं काय बोलत नाही, फक्त तुमच्यातूनच बोलतो. तो कारागीर असतो ना, त्याच्याकडे छिरी असते, हातोडा असतो. तो असं बारीक बारीक असले नक्षी करत असतो. तुम्हाला एक गोष्ट सांगतो, बरीच मंडळी त्या देवाकडे पाहताना म्हणतात एकदम मूर्ती अशी नाकी थोडी छान बनवली, बरोबर ना. ज्या वेळेला तो कारागीर ती मूर्ती बनवत असतो त्या वेळेला काय होतं, सगळी मूर्ती व्यवस्थित बनते देवा. पण जेव्हा नाक बनायचे ना, नाक कळतं तुम्हाला, त्यावेळेला त्या मूर्तीला गर्व होतो, फुकत ते आता देव बनणार आपण. आणि मग ते कडक होतो. पहिले नरम असतं, ते कडक होतो. छिरी लागली का नाकाचा टावका उडून जातो. कळलं? त्याला राग येतो त्या कारागिराला. त्याच्याकडे सुटकी हातोडा असतो, सुटकी म्हणतो आम्ही त्याला. खाली त्याला एक हे असतो, असं बोलतो सारखं आहे ना. तो त्या मूर्तीवर मारतो, सगळे दगड तोडतो आणि नेऊन त्याच मूर्तीच्या त्या दगडांना संडाच्या टाकीला बसवतो. माहिती तुम्हाला? बसवतो. त्या संडाच्या टाकीवरचे घाणेरडे किडे त्याच्यावर वळवळ करत फिरतात. कळलं का तुम्हाला? जर थोडीशी कळ काढली असती ना, कळ करते तुम्हाला. ते देव झाला असताना कुठे असतात? मूर्ती बनवून आतमध्ये असतात. लोकांनी दुधाच्या घागरी ओतल्या असत्या, दह्याचे हांडे ओतले असते आणि पूजला असतात, पण कळ काढायला पाहिजे. आम्हाला थोडस फक्त गुरुच्या बरोबर जर थोडीशी गोष्ट झाली, आम्हाला एक वेळा जर कीर्तन करायला आलं तर आमची गत तशीच होती. बरेच लोक बाबा गुरु से कोई नहीं बड़ा, दीवाने क्यों गफलत में पड़ा. म्हणून गुरु शिवाय वाट दाखवणार कोण नाही. मग जीवनामध्ये ना लग्न नाही करता आलं तरी चालेल. तुमचं झालं वाटतं? झालं, बरं झालं. आमच्याकडं पाटील साहेब, आमच्याकडं काय माहिती का, मेलेली पोरं मरतात ना, ज्या वेळेला 21-22 वर्षाचा पोरग जर मेला पाहिजे नाही, लग्न न होता तरी आम्ही मशानभूमीमध्ये त्याचं लग्न लावतो. अशी आमच्याकडे सोय आहे केलेली खास, का मशानभूमीत त्याचं लग्न लावायचं. त्यावरून मी कळलं मला की मेल्यानंतर लग्न करता येतो, पण मेल्यावर माल नाही खाता येत. ही शेवटची पाळी आहे. कोणीतरी आपल्या जीवनामध्ये कोणीतरी आचार्य यावा आणि कोणातरी शोध घ्या. आणि तो शोध घेत असताना देव सांगणारा आम्हाला नको, आम्हाला आमची ओळख करून देणारा भेटला पाहिजे. आणि म्हणून माऊली तुकोबार आहे. आपण त्याच्या दुसऱ्याच्या
ज्ञानोबाच्या अगोदर परमार्थ चालूच होता. माऊलीचे वडील वारी करायचे, पण माऊलीच्या अगोदर परमार्थ चालू असताना सगळे वेगवेगळे उखरलेले होते आणि माऊलीने एकत्र करून आम्हाला साथ दिली आणि या सगळेजण या संप्रदायामध्ये आल्याच्या नंतर माऊली मोक्षासाठी विशेष काय प्रयत्न करायची गरज नाही. तुम्हाला एक गोष्ट सांगू का, माऊलीचा एक अभंग आहे माऊलीच्या वर्णन करणारा, तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो. ऑलरेडी त्या अभंगाचा विषय असा आहे की माऊलीचं वर्णन करताना सांगतात, माऊली तुमचा अनुग्रह मला प्राप्त झाला, आता आम्ही पावन नाही झालो. आपण पावन पहिलेच होतो, आता पावन नाही झालेलो. आपल्या खांद्यावर माणसाचं डोकं आहे याचा अर्थ आपण पावन आहोत. मागील या जन्मा मागच्या जन्माला मुक्त झालं. साहेब आपल्याला निघायचं असेल तर आज्ञा आहे. विठाला ज्ञानोबारायांच्या संगतीत गेलो तर ज्ञानोबारायांच्या संगतीत गेल्यानंतर मोक्षासाठी कुठल्याही प्रकारचे प्रयत्न करायची गरज नाही. फक्त विश्वासाने त्यांच्या बरोबर आपण असलो पाहिजे. आणि ज्या वेळेला आपण माऊलीवर विश्वास ठेवू त्यावेळेला माऊली सांगतात, तरी अवधान एकले तिचे मग सर्व सुखाशी पात्र होईल. हे प्रतिज्ञा उत्तर माझे उघड ऐका. एक वेळा माझ्या गीता निरूपणाकडे फक्त लक्ष द्या आणि तुम्ही सर्व सुखाला पात्र व्हाल. अशा पद्धतीचा विषय त्या ठिकाणी आपल्याला सांगितला. आणि म्हणून माऊली आपल्या ह्या यावतच्या जीवासाठी आज तुम्हाला सांगतो, माऊली ज्या वेळेला हयात होत्या, हयात म्हणजे आता पण माऊली आहेतच, पण त्या देहाला समाधिस्थ केलं, संजीवन समाधी घेतली. त्याच्या अगोदरची गोष्ट सांगतो तुम्हाला. माऊलींना त्या आळंदीमध्ये कोणी भिक्षा टाकत नव्हतं, माहिती तुम्हाला, भिक्षा टाकत नव्हतं. माऊलीच्या झोळीमध्ये एक शेण आणि माती टाकली जायची. त्यावेळेला कोणी विचारत नव्हतं. आम्हाला कमीत कमी लोक बसायला पाठ, जेवायला ताट, टेकायला लोढा असतो, झोपायला गादी असते. त्यांना नाही भेटलं, त्यांना भेटलंच नाही. आणि आज त्यांच्या जीवावर आम्ही गाड्या फिरतो. त्यांना लोकांनी काही दिलं नाही आणि आम्ही मजा मारतो त्यांच्या जीवावर. फक्त कशाला ज्ञानेश्वरीच्या 4 गोळ्या वाचायच्या, 4 अभंग पाठ करायचे, 4 वेगवेगळे प्रमाणे पाठ करायचे, लोकांना ज्ञानाचे दोष पाजायचे. संत सांगतात वक्ता पाहिजे अनुभवाचा, अनुभवाविना बोलणे फटकळते. ज्याला समोरच्याला ते ज्ञान प्राप्त करून देण्याची ताकद नसेल त्याने या व्यासपीठावरून बोलू नये, कारण त्या व्यासपीठाचा अपमान ठरतो. कारण सांगितलं बुवा, तुम्ही जे सांगता ना देवाच्या विषयी, त्या देवाला तुम्ही पाहिले का? म्हणे नाही पाहिलं. मग तुम्ही सांगता कसं? त्याच पाहिलं असे जरूर बोलावं, अनुभवलं असे जरूर बोलावं, पण तसं बोलू नये. आणि म्हणून ज्ञानोबा जे होते ते मूळचेच ज्ञानी होते. आपण त्याच्या तिसऱ्या
ज्ञानियाचा राजा गुरु नुसते ज्ञानी नव्हते, ज्ञानांचे राजे होते. ज्ञानोबा आहे साधकांचा मायबाप, दरुशने हरे ताप, सर्वाभूती सुखरूप ज्ञानोबा माझा. आणि असे ज्ञानोबा आम्हाला गुरुरूपाने प्राप्त झाले. तुकोबा आहे शेवटच्या चरणी सांगतात, तुका म्हणे मी पोटीचे बाळ, Bye.
म्हणे मी पोटीचे बाळ, माझी पुरवावी ब्रह्मेची आळ. गुरु कशासाठी करायचा, सद्गुरु कशासाठी करायचा, काहीतरी मार्गात चालायचे म्हणून नाही करायचा. जीवनामध्ये काहीतरी बदल करायचे आपल्याला. परिवर्तन म्हणजे परमार्थ. माळ घातल्याच्या नंतर सद्गुरु आपल्या कानामध्ये काहीतरी शब्द टाकतात आणि त्या शब्दाला नाम म्हणतात. आणि ते नाम जे आहे ना, तो काहीतरी वेगळा मंत्र नाहीये. ते भगवंताचं अस्तित्व आपल्या देहामध्ये प्रगट करून दिलं जातं. त्याच्यासाठी तो नाम मंत्र आहे. माऊलीने सांगितलं नाम मंत्र जप मग कोटी जाईल. पण आम्ही नाव जपतो. नाव त्याला म्हणतात जे देवाला ठेवलेलं नाव असतं बारसं केल्यावर त्याला नाव म्हणतात. नाम नाही म्हणत. बरेच लोक म्हणतात कुठलंही नाव घेतलं देवाचं तरी चालतं. बायको आई म्हणतो का आपण रस्त्यात म्हणतो तिथे कसं व्यवस्थित असतं. राहू बसा, काहीतरी चालत नाही. गुरु त्याच्यासाठी करायचा आहे. जर गुरु मंत्र जो आहे तो कुठेही उघड्यावर मिळत असताना तर गुरु संप्रदाय संपला असता बाबा. बरं का? उघड्या बाजारात कथा येतो ना आवडे पण नवीन कथा. हा, बरेच लोक म्हणतात काय उघडा मंत्र झाला रामकृष्ण हरी म्हणा. बरोबर आहे ना भाऊ, तो उघडा मंत्र आहे. पण नारायण हरी उच्चार नामाचा तेथे कलिकालाचा तेथील प्रमाण ते या वाशी केवी कळे. त्याच्यासाठी जायचे. बायबल मध्ये असं लिहिलेलं आहे, या विश्वाच्या निर्मितीपूर्वी, ख्रिश्चनांचं बायबल आहे त्याच्यामध्ये असं लिहिलं आहे की या विश्वाच्या निर्मितीपूर्वी एक शब्द होता आणि तो शब्दच ईश्वर होता. माझ्या माऊलीने सांगितलं आधी बीज एकले, बीज वाढले तरू झाले, एका बीजा कोटी तरू कोट्यान कोटी. बीज पाहिजे. बीज नसलं तर नाही चालणार. अमृताचे फळे अमृताची वेळी तेची पुढे चाली बीजाची. ऐशियाचा संग देई नारायणा वळावा वचना दयाची. तुमच्या घरामध्ये हरभरे आहेत का? आहेत ना? मेलेले का जिवंत? बघा मला मेलेले बघा कधीचे आहेत ते? आताचे? गेल्या वर्षी काढलेले ते ना? आणि त्याच्या अगोदरचे? त्याच्या अगोदरचे त्याच्या अगोदर. बाप दादांनी फक्त जमीन दिलेली आहे, बिया आपल्याला टिकवावं लागतं. आमच्याकडे अशी रीत आहे, तुमच्याकडे काय? संत निघून गेले पण बीज ठेवून गेले. आमच्याकडे असं सांगितलं जातं, ज्याला विंचूचा मंत्र येतो ना त्याने देऊन मारावं, ठेवून मरू नये. केवळ काय नुसता किल्ला लावून फिरू नको. हो, ज्याला विंचू उतरायचा मंत्र येतो त्याने देऊन मारावं, ठेवून मरू नये. जर ठेवून मिळाला तर मंत्र पण मरून जाईल. आमचे संत हुशार होते, त्यांनी अनादिकालचं तत्व जतन केलं आणि ते तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचवलं. कोणी विचारतो कुठल्या बुवाला, कुठल्या गुरुला? आम्हाला बुवा कुठला पाहिजे? 14 वर्ष मौन धरलेला आणि त्याला बोलताही येत नाही म्हणून मौन धरले त्यांनी. त्याच्या मौनात आपलं काही काम होणार आहे का? साधू संतांनी जर मौन धरलं असतं तर ज्ञानेश्वरी आली असती? नसती आली. साधू संतांनी रोकड सांगितलं, उदारीचं सांगितलं नाही. वैष्णवांचा माल खरा तुरा वस्तूशी. तो नाम मंत्र जो आहे तो गुरुकडून मिळतो. कुठेही जा, कुठल्याही बाबाकडे जा, कुठल्याही महाराजाकडे जा, फक्त एवढंच सांगायचं, ज्याच्यानं ब्रह्मज्ञान प्राप्त होईल तो मंत्र द्या.
ब्रह्मज्ञान कशाशी म्हणतात, कशाशी खातात? तिला चपात्याने पोळी आणि काही वरण आहे का ते? फक्त गुरु बनण्याचं काय म्हणतात त्याला आले फक्त। मुर्गी बने बच्चे जगे उसके आगे पीछे ठाटबाट। एका कोंबडीच्या मागे किती पिलं असतात बाबा? नव्यालेली कोंबडी असते ना पिलावाली, तिथं चालताना झाड बघा तिचा अशी करते पिल्लं घेऊन। मुर्गी बने बच्चे बने उसके आगे पीछे ठाटबाट। कोई चिल्ली ले गई, कोई बिल्ली ले गई, हो गई बाटाबाट। कोंबडीवर परत खुरकावं। म्हणून मी नेहमी सांगतो, पाणी पिना छान की और गुरु करना पहचान की। नाही तर मग गुरु गावात चोऱ्या करी ना शिष्य नदीला मासे धरी, असा गोंधळ होईल ना? जमेल का? माझ्या ज्ञानोबाचा थोपडा टिकवायचा आहे, पुढे चालवायचं आहे। तुकोबाने चालवला, धर्माचे पालन करणे पाखंड खंडन बीजवार व्हावे नाम। बीज नामाचा लोप झालेला आहे आणि ते बीज नाम ज्यांच्याकडे मिळतं त्यांना सद्गुरू म्हणतात। बीज नाम म्हणजे काय? बीज नाम म्हणजे काय? बरेच लोक मला एकदम भेटलात म्हणे तुकोबारायला रामकृष्ण हरी मंत्र दिला। मी कुठे नाही म्हणलो, तुला नाही दिला, पण बाबाजी आपुले सांगितले मग मंत्र दिला रामकृष्ण हरी। अजून एक प्रमाण म्हणतो तुला सांगतो, नीट लक्ष देऊन ऐक। माझ्या सद्गुरूने मला ब्रह्मज्ञान दिलं आणि ते ब्रह्मज्ञान दिल्याच्या नंतर तत्वमशी विद्या ब्रह्मानंद चांगलं आणि तेची झाला अंगे तुका आता। तत्वमशी माहिती कशाला म्हणतात? तत्वमशी वेदांचं महावाक्य येते, 4 वेदांची 4 महावाक्य, अनात्म ब्रह्म, प्रज्ञानम ब्रह्म, खल्विदम ब्रह्म आणि तत्वमशी। एकच वेद होता, सामवेद, त्याचे 4 वेद केले आणि त्या सामवेदाचं जे वाक्य आहे त्याला महावाक्य म्हणतात, त्यालाच ब्रह्मनाम म्हणतात आणि त्यालाच हा ब्रह्मज्ञान म्हणतात। त्या महावाक्याचा बोध झाला जीवाला, काना वचनाची भेटी सरिसाची पैकिरेटी वस्तू होऊन उठी कवण येतो। कानाशी त्याचा संबंध आला त्या शब्दाचा का वस्तू होता येते। वस्तू म्हणजे काय? परमात्मा ऐशे एक वस्तू अशी परमात्मा वस्तू बनता येते त्या शब्दानं। तो शब्द जो आहे सामवेदाकडून मिळाला आणि तो सामवेदाकडून मिळाला जो मंत्र आहे त्याला नाम मंत्र म्हणतात। म्हणून माऊलीने सांगितलंय, नामाशी विनमुख तो नर पापी ढिगभर पोथ्या ओळखीशी पाणे परी गुरु गम्य खून नणशी बाप्पा। त्या माऊली आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र कायाचा मुख्य शिष्य मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी केला। गोरक्ष वळाला गहिणी प्रती गहिणी प्रसादे निवृत्ती दातार आणि ज्ञानदेवा सार आणि त्याच ज्ञानोबारायांनी प्रतिज्ञा करून सांगितलं, बाबा बरं का, ये मराठीयांचे नगरी ब्रह्मविद्येचा दुष्काळ करी। काय बोलतोय यार? आमच्याकडे ज्ञानेश्वरी मध्ये तो दुष्काळ लिहिलेले मुंबईला, हो ना? ये मराठीयांचे नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळ करी, घेणे देणे सुखची वरी होऊ दे या सोम्या गोव्या। सोम्या गोव्या होऊ दे या जगाला, जो येईल त्याला ब्रह्मनाम प्राप्त झालं पाहिजे। पण कोणी द्यायचं? गुरुपणाचा आव आणलेला फक्त नुसते फुगे झाले बुवा, कळलं का बाबा? आयुष्य जातं आपलं निघून, कुठेतरी ना आपला विचार झाला पाहिजे, त्यांना बोलू द्या। हो, तुम्हाला एक गोष्ट सांगतो मी, साधू संत गेले निर्वाणी राहिले, हरिनामे झाले कृत्य। साधू संत त्या बाजूला आहे, कुठे? भवसागराच्या त्या पलीकडं, तुम्ही ह्या बाजूला आहे आणि आम्ही कीर्तनकार मल्ल्या झाले ते, कळलं तुम्हाला? हा, म्हणून सांगितलंय त्या बाजूला देणारा भेटला पाहिजे। हा, त्या बाजूला देणारा भेटला पाहिजे। ज्या दिवशी त्याची भेट होईल मग त्या दिवशी कृत्य झालो आणि इच्छा केली तुका म्हणायचं सांगितलं, बाबा ज्ञानोबा माझी ब्रह्मेची आळ पुरवा, मला ब्रह्मज्ञान द्या।
मला ब्रह्मज्ञान प्राप्त करून द्या. आणि एकदा मी ब्रह्मस्वरूप झालो का मग माझ्या हा तुका म्हणे काळ आता करू न शके बरोबर काळाची सुद्धा माझ्यावर हो हे चालणार नाही. म्हणून इथपर्यंत आपण आलोय. कसं आहे बऱ्याच लोकांना असं वाटतं शिंदे महाराज जरा कडक बोलतात. हा आमचा बापच कडक होता. आमचा बाप कडक होता. आमचा बापच आगाऊ होता. आणि त्याच्यामुळं आम्ही मुंबईचे लोक जरा आगाऊच असतो. नाही भीड भार तुका म्हणे साना थोर. काय करायचे माझा काय तुमच्या बांधावर बांधेल का? गरज नाही काय फक्त एवढंच येतो हिताचा कळवळा जीव तुटे तिळकीला. म्हणून सकाळच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा. तुम्हाला सांगतो आळंदीला जरी गेलात ना तुम्ही आळंदीला माऊलीच्या उशाला बसून येत काय लोक उशाला. पण त्यांना पण माहित नाही. त्यांना पण माहित नाही. हा उसाचे शेजारी एरंडाचे झाड तरी का चिपाडे गोड होती. उसाच्या शेजारी एरंडाचं जाऊन बघा झाड गोडा येतो का त्याला. तसे ज्ञानोबाच्या बरोबर असतील कीर्तनकार असतील प्रवचनकार असतील पण धोत्राच नाहीच गोडवा येणारच नाही. म्हणून ज्या संतांच्या कृपेने आपण इथपर्यंत आलो त्या संतांचे एक वेळा भजन करू. बोलता बोलता बराच वेळ झालेला आहेत. लाल आहेत सफेद आहेत वेगवेगळ्या प्रकारची फुलं आहेत. ही फुलं म्हणजे तुम्ही बसलेली मंडळी आजूबाजूला उभी असलेली मंडळी ही फुलं म्हणजे तुम्ही आहात. आणि याच्यामध्ये जो धागा आहे ते एका धाग्यामध्ये ही फुलं गुंफलेली आहेत. तसा एका आत्म्यामध्ये आपण सगळे बांधलेलो आहोत. बुवा महाराज तू मुंबईवरून आला 1-1.5 तास कीर्तन केलं आम्हाला बरं वाटलं. आमच्या प्रेमाचं प्रतीक म्हणून हा हार तुझ्या गळ्यात घालतो. तुझ्या मानेच्या शिरात ताट होऊ देऊ नको. हा हार घालायला जो माणूस येतो ना तो असा उभा असतो आणि ज्याच्या गळ्यामध्ये हार पडायचा असतो नम्र झाला होता तेने गोंदिले अनंता. जय विठ्ठल जय